नमस्कार. लॉजिकल पंडितमध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं स्वागत. मी नचिकेत जोशी आणि आजचा विशेष भाग म्हणजे असा की आजपासनं 2 दिवसानंतर म्हणजेच 7 सप्टेंबर 2025 रोजी खग्रास चंद्रग्रहण आहे. आता खग्रास याचा अर्थ असा की चंद्र पूर्णतः झाकला जाणार. चंद्राचा कधी कधी काही भाग फक्त झाकला जातो, त्याला खंडग्रास चंद्रग्रहण असं म्हणतात. आता खग्रास चंद्रग्रहण हे रात्रीच्या पर्वामध्ये लागत असल्यामुळे त्याचे जे वेध आहेत ते दुपारी 12:30 वाजल्यापासून सुरू होत आहेत. वेधामध्ये काय करावं? तर वेधामध्ये तुम्ही वेधकाळ सुरू झाल्यानंतर तुम्ही भोजन किंवा काहीही खाऊ शकत नाही. शास्त्राने तुम्हाला निद्रा घेण्याची म्हणजे झोपण्याची किंवा अगदीच गरज असेल तेव्हा पाणी पिण्याची मुभा दिलेली आहे. आता वेधकाळ जे अशक्त व्यक्ती आहेत किंवा जे वृद्ध आहेत, गर्भवती स्त्रिया आहेत, ज्यांना औषधोपचार चालू आहेत, अशा व्यक्तींना संध्याकाळी 4:15 वाजल्यापासून वेध नियम पाळायचे आहेत. चंद्राचा जो ग्रहण काळ आहे म्हणजे ग्रहण स्पर्श काळ, तो रात्री 9:57 सुरू होतोय. म्हणजेच ग्रहण स्पर्श 9:57 होणार आणि ग्रहण मोक्ष 1:27 होणार. म्हणजे हा संपूर्ण जो काळ आहे ग्रहणाचा, हा स्पर्शापासनं मोक्षापर्यंत साधारण 3.5 तासाचा आहे. आता या 3.5 तासाच्या काळामध्ये आपण काय काय करावं? तर ग्रहण स्पर्श होताच म्हणजेच रात्री 9:57 नंतर आपण लगेच पहिल्यांदा स्नान करावं. स्नान करून आपल्या घरच्या देवांची यथोचित पूजा करावी. जशी जमेल तशी. हो, रात्रीची वेळ आहे पण तरीही पूजा करावी. आपण एखादा जर जप करत असाल नित्य नियमाने रोज, म्हणजे कोणी श्री स्वामी समर्थ म्हणतं, कोणी ओम नमः शिवाय म्हणतं किंवा आपल्या कुलदेवतेचा जप करतं किंवा एखाद्या गुरूंकडनं मिळालेला दीक्षा मंत्र असेल, तर या जपाचं अनुष्ठान म्हणजे जास्तीत जास्त वेळा तो जप करण्याचा प्रयत्न करावा. किती करावा? तर माझ्या अंदाजाने कमीत कमी 1000 आणि जास्तीत जास्त 10,000. जर एवढा जप तुम्हाला करणं शक्य असेल तर अवश्य करावा. त्याच्याने तो मंत्र अधिक सिद्ध होतो. म्हणजेच जेव्हा जेव्हा आपण त्या मंत्राचा उच्चार करू तेव्हा त्याची फलप्राप्ती ही लवकर प्राप्त होते. म्हणूनच सर्वांनी जप करावं. ज्यांना शक्य असेल त्यांनी त्याच मंत्राचं हवन सुद्धा करावं. काही होमकुंड घ्यावं, त्याच्यामध्ये इंधन, गाईच्या शेण्या किंवा सुकं इंधन जे असेल ते आंब्याचं, तर ते जाळून तिळाचा होम करावा. तिळाचा होम करा किंवा तुपाचा होम करा, जसं तुम्हाला योग्य वाटेल तसं. ज्यांना हवन करायचं असेल त्यांच्यासाठी. श्राद्ध कर्म करता येतं. आता रात्रीची वेळ आहे, श्राद्ध कसं करणार? ग्रहणातले नियम. त्यानंतर दानधर्म करावा. कोणाला करावा? रात्रीच्या वेळेला कोण मिळणार आहे? तर आपल्याला रात्रीच्या वेळेला कोणी उपलब्ध होणार नाही. परंतु इतकं वस्तू मला दान करायची आहे म्हणून ती एका ताटामध्ये किंवा बाजूला ठेवून तिच्यावरती हे मी दान करेन म्हणून जर तुम्ही हातावरनं पाणी सोडलं तर याचा अर्थ दान संकल्प झाला. मग त्या ग्रहण पर्व काळामध्ये प्रत्यक्ष कोणत्या व्यक्तीला जर दान करता येत नसेल तर निदान दान संकल्प करून दानाच्या वस्तूंवरती पाणी तरी सोडून घ्यावं. ही सगळी जी कृती आहे ती आपण ग्रहण पर्व काळामध्ये करू शकतो. आता ग्रहण पर्व काळामध्ये काय करू नये? तर पहिल्यांदा झोपू नये. म्हणजेच याचा अर्थ रात्री 1:27 तिथपर्यंत तुम्ही झोपू नका. त्यानंतर दंतधावन करू नये. कामवासनेचा कुठलाही कृती करू नये. भोजन करू नये आणि मलमूत्रही विसर्जन करू नये. होय, जर तुम्हाला त्रास असेल तरी सुद्धा थोडा वेळ कळ सोसा. कारण हे कोणी सांगितलंय? हे मी सांगतोय म्हणून ऐका असं नव्हे,
तर पूर्वापार आपल्या धर्मग्रंथांमध्ये हे नियम लिहून ठेवलेले आहेत. का करावं असं? काय होतं त्याच्याने? तर ग्रहण पर्व काळामध्ये लक्षात घ्या की चंद्र हा मनाचा कारक आहे. चंद्रमा मनसो जात चक्षु सूर्यो अजायता. चंद्र हा मनाचा कारक आहे. चंद्र हा गुरुत्वाकर्षणाचा कारक आहे. प्रचंड गुरुत्वाकर्षण शक्ती त्याच्याकडे आहे. अशा वेळेला जेव्हा तो राहू या दैत्य ग्रहाने ग्रासला जातो, तेव्हा आपल्या मनामध्ये म्हणजे ह्या शरीरामध्ये, त्याच्यानंतर सूक्ष्म शरीरात, अंतर्मनामध्ये प्रचंड कोलाहल असतो. आपण वरवर जरी शांत दिसत असलो तरी आजूबाजूची प्रत्येक व्यक्ती शांत असेलच असं नाही. जे जीव आत्ता शरीर घेऊन फिरतायत आणि जे जीव ज्यांच्याकडे आत्ता शरीर नाही, ते सुद्धा प्रचंड डिस्टर्ब होतात आणि म्हणूनच ते प्रचंड भ्रमण करत असतात. तर अशा वेळेला आपण कुठलीही कृती करणं हे आपल्यासाठी पुढे कालांतराने हानिकारक ठरण्याची शक्यता आहे. पुराणामध्ये याचे दाखले सुद्धा आहेत. कश्यप आणि दिती यांचा संसार चाललेला असताना दिती मातेला सायंकाळच्या वेळेला त्यांना कामवासना निर्माण झाली. आता जशी ग्रहणामध्ये ह्या अदृश्य शक्ती प्रचंड ताकदवान असतात, तसंच संध्याकाळच्या वेळेला सुद्धा असतात आणि ती कामवासना तिने हट्टाने क्षमवली आणि त्यामुळेच तिच्या पोटी हिरण्याक्ष आणि हिरण्यकश्यपू हे 2 दैत्य जन्माला आले. म्हणजेच अनुचित वेळी एखादी अनुचित गोष्ट करणं हे आपल्यासाठी कालांतराने तापदायकच ठरतं. म्हणूनच ग्रहणाचे वेधादी नियम आपण सर्वांनी, ज्यांना शक्य आहे त्यांनी पाळावेत. ज्यांचा विश्वास आहे, ज्यांना करावंसं वाटतं त्यांनी नक्की करावं. गर्भवती महिलांनी विशेषतः हे ग्रहण पाहू नये. त्याचप्रमाणे कर्क, वृश्चिक, कुंभ आणि मीन या राशीच्या माणसांनी ग्रहण पाहू नये. त्यांच्यासाठी हे ग्रहण अनिष्ट फलदायी आहे. आता अनिष्ट फलदायी म्हणजे कसं? तर प्रत्येकानेच, याच राशीच्या माणसांनी असं नव्हे, तर प्रत्येकानेच पुढचे 6 महिने तरी ज्या नक्षत्रामध्ये ग्रहण लागतं आहे ते नक्षत्र आपण कुठल्याही उत्तम कार्यासाठी वर्जित करावं. ग्रहणाच्या दुसऱ्या दिवशी ग्रहणाची कर असते, म्हणजे 8 तारखेला ग्रहणाची कर असणार. त्याला करी दिन असं म्हणतात. आपलं तसंही पितृपक्ष सुरू होतोय. आपलं जर अतिशय महत्त्वाचं काहीही कार्य असेल तर कृपया माझी विनंती आहे, दुपारी 3-3:30 वाजेपर्यंत तरी दुसऱ्या दिवशी ते कार्य आपण टाळावं. कुठे महत्त्वाचं प्रस्थान असेल तरी सुद्धा गणपतीचं पूजन केल्याशिवाय बाहेर पडू नये, कारण गणपती हा एकच विघ्नहर्ता आहे. आपण सर्वांना माझी ही माहिती आवडली असेल किंवा पटली असेल किंवा उपयुक्त वाटली असेल अशी माझी अपेक्षा धरतो. आणि जर तुम्हाला हे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पैसे मिळवणं हा माझा उद्देश नाही. माझा उद्देश फक्त ज्ञानवर्धन प्रत्येकापर्यंत पोहोचलं पाहिजे इतकाच आहे. आपण सर्वांनी या ज्ञानाचा आनंद घ्या, उपयोग करा आणि त्याच्यामुळेच मला समाधान होईल. मला निरोप द्या. भेटूया पुन्हा पुढच्या भागात नवीन विषय घेऊन. धन्यवाद.